नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे गटात वादाची शक्यता आहे। या लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केलाय। शिंदे गटाचे कृपाल तुमाने हे विद्यमान खासदार आहेत, मात्र रामटेक लोकसभा मतदारसंघातून पुढचे खासदार भाजपचा असावा अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी म्हटलंय। भाजपचे राज्य उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांना रायगडमध्ये खोचक सल्ला दिला। तुम्ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहात आणि त्यामुळे रायगड मतदारसंघात अडकून राहू नका। महायुतीचे राज्यामध्ये जास्तीत जास्त खासदार कसे निवडून येतील यासाठी रायगडमधून बाहेर पडा असा सल्ला त्यांनी तटकर यांना दिला। बारामतीमधल्या जाहीर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला। शेवटची निवडणूक आहे असं ते सांगतील, मात्र भावनिक होऊ नका। बारामतीमध्ये लोकसभेसाठी मीच उभा आहे असं समजून मतदान करा अशी साथ अजित पवारांनी बारामतीकरांना घातली। आपल्याला अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। सहकार्य केलं तरच पुढची कामं होतील असा इशाराही त्यांनी दिला। बारामतीतल्या सभेत अजित पवारांचं भाषण सुरू असताना एक कार्यकर्ता व्यासपीठावर चढला। त्यानं अजित पवारांचे पाय धरून लोकसभेचा उमेदवार लवकर जाहीर करा आणि सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी द्या अशी मागणी केली। यावेळी मंचावर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या। हिंगोलीमध्ये शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार टीका केली। हिंदू मुस्लिम दंगली होत नसल्यामुळे भाजपने आता मराठा आणि ओबीसी संघर्ष लावण्याचा कार्यक्रम हाती घेतल्याचा आरोप अंधारेंनी केला। कालपर्यंत गुण्यागोविंदाने राहणाऱ्या मराठा आणि ओबीसींना एकमेकांच्या विरोधात उभं केलं जात असल्याची टीका अंधारेंनी केली। मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेला राजीनामा हा खोटेपणा आहे। ओबीसींच्या सहानुभूतीसाठी हा स्टंट केल्याचा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी यवतमाळमध्ये केला। सर्व समाज घटकांना आरक्षण मिळावं असं भुजबळांना वाटत असेल तर त्यांनी अभ्यास करावा असा सल्ला राठोड यांनी दिला। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर घणाघात केला। मिंधे जर राज्याचे मुख्यमंत्री असतील तर राज्यामध्ये गुंडांची पैदास होईल असं स्टेटमेंट गणपत गायकवाड यांनी दिल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी सावंतवाडीतल्या सभेत केला।